नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आम्ही संध्याकाळी निघणार आहोत कोल्हापूरसाठी। जवळपास 8 वर्ष झालेत आम्ही गेलो नाहीये आणि खूप आग्रह चाललाय तिकडे सगळ्यांचा की तुम्ही या। तर ह्यांना पण कॉलेजला सुट्ट्या लागल्यात, तर म्हटलं की चला आपण आज म्हणजे जाऊया। आणि आज आहे 12 जून। आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच लेट येईल। 12 जून 2016लाच हे मला बघायला आलेले तिकडे। खूप म्हणजे जवळपास 2 महिने असे मध्ये गेलेले, हो नाही माझ्याकडून असं चाललेलं। आणि मग मला असं होतं की मला फक्त मुलगा दिसण्यामध्ये छान पाहिजे, बाकी त्याचा बिझनेस असेल चांगला तरी चालेल, जॉब पाहिजेच असं नाही। आणि ह्यांचं स्थळ येऊन मला 2 महिने झालेले, पण मी होकारच कळवला नाही आणि हे तिकडे वेट करत होते का नाही यांच्याकडून काही रिप्लाय येते। आणि ह्यांचं स्थळ येण्याच्या अगोदर मला एक गव्हर्नमेंट जॉब वाल्या मुलाचं स्थळ आलेलं, पण मला तो दिसण्यात आवडला नाही म्हणून मग मी नकार दिलेला। तर घरी सगळ्यांचं असं होतं की आपण हो बोलू, पण मी म्हटलं मला दिसण्यातच तो नाही आवडला, मी काय हो बोलणार नाही। आणि जसं ह्यांचा फोटो बघितला तो पण मी खूप लेट, माझा भाऊ शेवटी मला बोलला की तू बघ फोटो, मुलगा तुला आवडेल। मग मी बघितला आणि मग मी जॉब बघितला नाही, काय करतो शिक्षण बघितलं नाही, नाव पण नव्हतं बघितलं, नाव मम्मीकडून तसं कळालेलं आणि कुठे राहतात तेवढं सांगितलेलं। मग मी लपून स्टेटस बघायची, हिच्याकडे माझा नंबर होता। नंतर तिला होईपर्यंत आम्ही कॉन्टॅक्ट नाही केलाय। म्हणजे नारळ गोटा बोलतात काही जण असं। तर 28 जूनला झाले ना। 28 जून 2016 मध्ये आणि 12 जून म्हणजे या दिवशी बघितलं आणि नंतर किती 16 दिवसानंतर आमचं तिला झालं। तर या 16 दिवसात आम्ही कधीच कॉन्टॅक्ट केला नाही। हिच्याकडे नंबर होता, स्टेटस बघायची माझं, म्हणजे मी चेक करायची की बाबा मुलगा रात्री ऑनलाईन असतो का, फोटो बघायची। कारण तुम्ही जो फोटो होता आमच्या ग्रुप म्हणजे आमच्याकडे असं आहे समाजाचा प्रोफाईल असतो, त्याच्यावर जो फोटो होता तुमचा तो पप्पांना एवढा लक्षात आला नव्हता आणि मला मुलगा खूप लक्षात आलेला। मग मी म्हटलं की मी होकार कळवला खूप दिवसांनी। कुणू मला बोलला की बघ तुला आवडेल, मुलगा आवडेल। मग मी बघितला आणि मग बोलली की हा मला आवडलं। मी काहीच नाही बघितलं, नंतर मग कळलं की इकडे जॉब करतो, एवढं सॅलरी, हे सगळं नंतर बघायला आले तेव्हा पण क्लिअर झालेलं ह्यांच्याकडनंच। आणि दिसण्यातच मला आवडले, मी लगेच होकार कळवला 2 महिन्यांनी, हो ना। फायनली यांना होकार दिला। हे 12 जूनला बघायला आले आणि 28 जूनला आमचं टिलक झालं 2016ला। तर चला, तर आम्हाला आता तयारी पण करायची आहे, थोडीफार तयारी झाली आहे आणि थोड्या वेळाने आम्ही निघूया। आमची रात्रीची ट्रेन आहे। चला, खूप दिवसांनी आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला। हा ब्लॉग नक्कीच लेट येईल आणि त्यानंतर कोल्हापूरचे ब्लॉग येतील, पण आजचाही ब्लॉग थोडा ट्रॅव्हलिंग मध्ये जाईल। तिकडे गेल्यानंतर मी एंड करेल, रात्री काय एंड करायला मला जमणार नाही, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। आता पुढे अजून काय काय होईल, अजून आहेत का काही सरप्राईज? एकच ठीक आहे, चला। आम्ही येऊन पोहोचलोय दादरला आणि तुम्ही बघतच आहे की इथे किती गर्दी आहे। आता कसं सुट्टी पण संपत आली आहे, त्यामुळे कदाचित गावावरनं येणारे पण असेल आणि जॉब वरनं घरी परतणारे देखील यामध्ये असणार। म्हणजे फारच गर्दी आहे आणि प्लॅटफॉर्म सुद्धा सगळं असं माणसांनी गजबजून गेलेलं आहे, फारच गर्दी आहे। गरम तर एवढं होत आहे ना की विचारूच नका। शुभ सकाळ मंडळी। तर सकाळी आम्ही येऊन पोहोचलोय कोल्हापूरला आणि एवढं भारी वातावरण आहे, म्हणजे एकदम गार वाटत आहे इकडे। असं थंडीमध्ये कसं मुंबईत वातावरण असतं तसं इकडे आहे। आणि मुंबईमध्ये तर आता सुद्धा एवढं गरम होतो ना की विचारूच नका, पण इथे तेवढं गरम नाही होत जेवढं तिकडे होतं। एकदम असं गार हवा वगैरे, मस्त गावचं वातावरण आहे। आणि
आता घरामध्ये नाश्त्याची तयारी चालू आहे. चला मी तुम्हाला दाखवते काय बनलंय नाश्त्यासाठी. चालू झालाय ह्यांचा नाश्ता पण. आणि इथे हे बसलेत मस्त नाश्ता करण्यासाठी दोघे भाऊ. हे आहेत माझे सगळ्यात छोटे दीर अक्षय भाऊ. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि इथे ना मुलांची मस्त तयारी झाली आहे स्कूल मध्ये जाण्यासाठी. आणि हा पळतोय बघा, हा विश्वमचा जोडीदार. आणि इथे चालू आहे मस्त नाश्त्याची तयारी. काय बोलतात मोठ्या अम्मा याला? बोंडासू. हा काका बोंडासू. मला नाही. आणि हे आम्ही मस्त बनवलेलं त्याच्यामध्ये हे टाकून खायचंय हो ना. आणि ते चालू आहे. आणि ताई करत आहे इथे मस्त जेवणाची तयारी. आणि ही आहे परी. जेव्हा आम्ही कोल्हापूरला 8 वर्षांपूर्वी आलेलो तेव्हा एकदम छोटी होती परी. मला वाटतं 2.5-3 वर्षांची असेल. आता एवढी मोठी झाली, माझ्या शोल्डरच्या पण वर गेले. आणि मस्त तिने इथे देवपूजा चालू आहे अजून. असं असतं सगळं. गावाकडच्या मुली कामामध्ये एकदम हुशार असतात. एवढी छोटी आहे तरी पण मस्त देवपूजा करते. आता बघ प्रणव, तू करते? नाही, प्रणवी नाही करत अजून. सगळ्यांचा नाश्ता झालाय आणि आता आम्ही पण बसत आहोत नाश्ता करण्यासाठी. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भेटेन लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.